जयंत विश्वासमोर असं काही बोलून जातो की विश्वाला सापडतो जयंतने लपवलेला कॅमेरा. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, नीलंबरी फोन करते आणि तावातावाने बोलत असते. पण लक्ष्मी म्हणते, काय ग नीलांबरी, काय झालं, तू अशी का बोलतेस? तेव्हा नीलांबरी म्हणते, काकू तुम्ही, अहो मला वाटलं दुसरंच कुणीतरी आहे, म्हणजे आंबा पोळ्याची ऑर्डर तुम्ही दिली तर. लक्ष्मी म्हणते, नाही ग, मी तुमच्याकडे नाही दिली. नीलांबरी म्हणते, यावर तर तुमचं नाव आहे. ह्या 200 आंबापोळ्या आहेत. लक्ष्मी म्हणते, 200? हो, आम्ही पण 200च बनवल्या, पण ते तुमच्याकडे कशा आल्या? नीलांबरी म्हणते, हे बरोबर नाही बरं का काकू, आम्ही व्याई म्हणून तुम्ही काही पण करायचं का? यासाठी आम्ही पैसे मोजलेत ना, आणि तुम्ही काय केल्या, खराब पोळ्या दिल्या, याचे पैसे घ्यायला तुम्हाला काहीच नाही वाटलं? नीलांबरी लक्ष्मीला खूप काय बोलत असते. आता लक्ष्मीच्या ध्यानात येतं. ती मनात म्हणते, म्हणजे आमची ऑर्डर वाया जाऊ नये म्हणून हे सगळं सिद्धूने केलं तर. पार्टीमध्ये जयंत खूप सैरभैर असतो. जानू म्हणते, जयंत तुम्ही बरे आहात ना? तो म्हणतो, हो जानू, मी बरा आहे. ती म्हणते, मग चला तर पार्टी करूया. विश्वास सगळ्यांना म्हणतो, जयंत सरांनी आपल्यासाठी पार्टी ठेवली, आता ते आपली काळजी घेतात म्हटल्यावर आपण पण कामं केली पाहिजे. चला चला आपल्या डेस्कवर जा. जानू म्हणते, विश्वा प्लीज, तू जयंतला घरी सोडतोस का? जयंत म्हणतो, कशाला, मी ठीक आहे. जानू म्हणते, नाही या, तुमची तब्येत अजिबात बरी वाटत नाही, तुम्ही घरी जा, आम्ही कामाचं बघतो. जयंत म्हणतो, जानू असं काही नाही आहे, मी ठीक आहे. ती म्हणते, ठीक आहे, मग आपण कामाला लागूया. विश्वा चल आपल्या कामाला लागूया. विश्वा जयंतला म्हणतो, का घाबरलास, भीती वाटते तुझ्यापासून, जानू निघून जाईल, घाबरायलाच पाहिजे, असं कधी होऊ शकतं? आता विश्वा जयंतला खूप चिडवत असतो. जयंत म्हणतो, असं कधी होणार नाही, जानू फक्त माझी राहणार. भावनाने स्वयंपाकासाठी ज्या बायका बोलवलेल्या असतात ते येतात आणि म्हणतात, मॅडम आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही आम्हाला एवढं लवकर काम द्याल, बोला काय काम करायचं? भावनाने ते स्वयंपाक. आता त्यांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. ते म्हणतात, मॅडम स्वयंपाक होय, नाही नाही आम्ही हे नाही करू शकत, दुसरं काही काम असेल तर ते सांगा, चला ग. भावना अडू म्हणते, अहो काय झालं, तुम्ही असं का करताय? मी स्वयंपाकाला बोलवलं, तुम्हाला राग आला का? ते म्हणतात, मॅडम ज्या घरात यायची आमची हिंमतही नव्हती तुमच्यामुळे ह्या घरात आलो, आणि आता तर तुमच्या किचनमध्ये. आता जानू स्माईल करते आणि म्हणते, अहो त्यात काय एवढं? आणि एक लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस सारखं असतं, इथे कुणी गरीब नाही आणि कुणी श्रीमंत नाही. चला आपण स्वयंपाक करूया. आता सगळ्याजणी छान स्वयंपाकाला लागतात. इकडे जानू आणि विश्वा काम करत असतात आणि जयंत त्यांना मोबाईलमध्ये बघतो आणि म्हणतो, हे नक्की बोलतात काय, कुठल्या विषयावर, काहीच कळेना. तो आता अचानक त्यांच्या केबिनमध्ये जातो. विश्वा आणि जानू अचानक विषय बदलतात. जयंत म्हणतो, का झालं का काम? जानू म्हणते, जयंत सर हे काय कामच करतोय. जयंत म्हणतो, अच्छा कुठली कंपनी सिलेक्ट केली? आता मात्र जानूला काही सांगता येत नाही. त्या विश्वा तिला तोंड हलवून सांगत असतो की मारुती, पण काही केल्या तिला काय कळत नाही. आता विश्वा तोंड फुगवतो, त्याचं बघून जानूही तोंड फुगवते. जयंत म्हणतो, जानू अगं असं काय करतेस, तू असं तोंड का फुगवलं? जानू म्हणते, मारुती. हे ऐकून जयंत हसायला लागतो आणि म्हणतो, काही पण असू दे, पण असं तोंड केल्याने तू खूप सुंदर दिसतेस. जानू म्हणते, अच्छा मी आलेचा. ती तर निघून जाते. जयंत म्हणतो, विश्वा तू कितीही प्रयत्न कर, पण आता जानू तुझी कधीही होणार नाही, कारण तू आमचं लग्न मोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय झालं, आमचं लग्न झालंच. विश्वा म्हणतो, तुला काय वाटलं, तू लग्न केलं आणि मी जानूचा पिछा सोडेल, असं कधी होणार नाही. आणि काय रे, जानू माझ्याकडे आल्यावर तुला भीती वाटते? हे ऐकून जयंतला खूप राग येतो. आता दोघांमध्ये बरंच काही होतं. जयंत म्हणतो, माझं तुझ्याकडं बारीक लक्ष आहे, तुझ्या हालचालींवर मी बारीक नजर ठेवून आहे. आता मात्र विश्वाला खूप आश्चर्य वाटतं. तेवढ्यात जयंतला फोन येतो आणि तो निघून जातो. आता विश्वाला त्याचा खूप राग येतो. तो रागाने एका फुलाकडे बघतो आणि त्याचा मूड ठीक होतो. तो आता फुलाकडे जातो आणि फ्लॉवरपॉट उचलतो, हात लावून म्हणतो, हे पण फुलं जयंतसारखेच नकली आहेत. तो रागाने ठेवतो, पण तेवढ्यात त्याला त्या फुलामध्ये कॅमेरा दिसतो. विश्वा बघून म्हणतो, हिडन कॅमेरा? जयंत वाटलं नव्हतं तू एवढ्या खालच्या थराला जाशील. तू जानूसाठी घरामध्ये पण CCTV कॅमेरे लावले आणि आता इथे पण. पण ह्यावेळेस मी तुझ्यापुढं 2 पावलं आहे. आता विश्वा फ्लॉवरपॉट फिरवतो, त्यामुळे कॅमेरा दुसरीकडेच जातो. भावना आणि सिद्धू खाली येतात. रेणुका म्हणते, किती छान दिसते ना. आता भावनाचं सगळेच कौतुक करायला लागतात. तेवढ्यात नीलंबरी येते आणि म्हणते, करा करा कौतुक करा, घरातही तिचंच कौतुक आणि बाहेरही तिचंच कौतुक, आणि आता तर काय ती निवडणुकीला उभी आहे. भावना म्हणते, नीलंबरी वहिनी असं काही नाही, मला नको आहे कौतुक,
ती तू गप ग. आजी म्हणते नीलांबरी जरा शांत बसतेस का? नीलांबरी म्हणते वा आजी तुम्ही एवढ्या पटकन बदलताल असं वाटलं नव्हतं. आजी म्हणते नीलांबरी बदलावं लागतंय. नीलांबरी म्हणते का? हिचा चेहरा पक्षाचा झाला म्हणून? आजी म्हणते हो, तिचा चेहरा ह्या पक्षाचाही झाला आणि ती ह्या खानदानाला वारीस पण देणार. नीलांबरी म्हणते वा आजी चांगलीच पलटी मारली. तर तुम्ही एवढ्या बदलताल असं वाटलं नव्हतं. आजी म्हणते बदलावं लागतंय. डोक्याला हात लावत म्हणते जे हुशार आहे ना ते बदलतं, पण तुला काय करणार ग? रेणुका म्हणते थांबा भावना तुझी दृष्ट काढते. यामुळे नीलांबरीचा खूप जळफळाट होत असतो. तेवढ्याच संपतराव येतात आणि म्हणतात वा आमच्या पक्षाचा चेहरा. आता तर नीलांबरीचा अजूनच जळफळाट होतो. रेणुका येते आणि दृष्ट काढते. भावना म्हणते जायचं का सगळ्यांनी? आई वाट बघत असेल. नीलांबरी वहिनी तुम्ही पण चला, तुम्हाला पण बोलवलं. सिद्धू म्हणतो भावना कशाला? आता एकामागे एक सगळेच निघून जातात, पण नीलांबरी काय जात नाही. आदिराज म्हणतो नीलांबरी अगं हे काय करतेस? नीलांबरी म्हणते तुम्ही माझ्या बाजूने कधीच बोलत नाही. खरं तर निवडणुकीला मला उभा करणार होतात ना. आता नीलांबरी खूप त्रागा करते. आदिराज समजावला बघतो पण ती काय ऐकत नाही आणि म्हणते गाडीची चावी द्या. तो म्हणतो अगं तुला कुठे जायचं असेल तर मी येतो. ते ती सांगितलं ना चावी द्या. तो नीलांबरी ॲक्सिडेंट होईल, पण ती काय ऐकत नाही. इकडे सगळेजण लक्ष्मीच्या घरी पोचतात. तिचे जानू खूप खुश असते. आता सगळेजण भावनाची ओटी भरायला घेतात. लक्ष्मी म्हणते विना ती केळी बाजूला ठेव. जानू म्हणते आई केळी का बाजूला? ती म्हणते अगं केळीला एकदाच फळ येतं म्हणून ओटी भरताना केळीचा वापर नसतो करायचा आणि भावनाला तर अजून मुलं होऊ द्यायची ना. आता जानू चिडवत म्हणते भावनाताई अजून एक. आता आजी रेणुका आणि सिद्धू कौतुकाने हसत असतात. विश्व ऑफिसमध्ये येतो पण जानू नसते. तो विचार करतो जानू कुठे गेली? बरी असेल ना. हे कॅमेऱ्यातून जयंत बघत असतो. आता विश्वा जानूला मेसेज करतो जानू तू कुठे आहेस आणि ऑफिसमध्ये का आली नाहीस? बरी आहेस ना? तो मेसेज तर करतो आणि म्हणतो एकच टीक आली म्हणजे जानू बघतच नाही आहे. तेवढ्यात जयंत येतो आणि म्हणतो का जानूची काळजी वाटली? तेवढ्यात जानूचा मेसेज येतो अरे मी आईकडे आली आहे. जयंत म्हणतो तिने सांगितलं नाही का ती तिच्या आईकडे गेली? म्हणजे तुला सांगायची जानूला गरजच नाही वाटली. यावरून तुला कळलंच असेल जानू फक्त माझी आहे. भावनाची ओटी भरतात आणि सिंचना येते आणि म्हणते भावनाताई कॉंग्रॅच्युलेशन्स. भावना म्हणते सिंचना वहिनी तुम्ही आलात मला खूप आनंद झाला. सिंचना लक्ष्मीकडे जाते आणि म्हणते आई तुम्हाला आठवणीने बोलवलं त्याबद्दल थँक्यू. लक्ष्मी म्हणते अगं तू आत्या होणार आहे, तुला बोलवावंच लागणार. विना किचनमध्ये असते. तिच्याकडे सिंचना जाते आणि विचारते वहिनी फोटोत जी मुलगी होती ती काय काम करते? विना म्हणते अगं आमचा लक्ष्मी गृह उद्योग आहे ना त्याचं सगळं काम ती बघते. सिंचना म्हणते म्हणजे ती काय पापड लाटते की काय? विना हसून म्हणते नाही ग. सिंचना आता हॅरीच्या रूममध्ये जाते आणि बघते तर काय एकदम क्लीन. ती बघून म्हणते हॅरी कसला आवरतोय? आईने आवरला असेल. तेवढ्यात विना म्हणते नाही ग हरीश भाऊजीनेच आवरलं आणि त्यांना तुझी खूप आठवण येते, ये ना परत. तेव्हा सिंचना म्हणते का संतोष भाऊजी तुमच्यापासून लांबच राहतात ना. आता विना काही बोलत नाही आणि बाहेर जाते. जानू म्हणते चला चला एक सेल्फी काढूया. आता सगळे आनंदाने फोटो काढत असतात. जानू म्हणते भावनाताई तू आता उखाणा घ्यायचा. भावना उखाणा घेते. त्यामध्ये असतं येणारं कुणीतरी येणारं ग. तेवढ्यात नीलांबरी म्हणते येणार नाही आले. कमी कपड्यातल्या नीलांबरीला बघून सगळ्यांचे होशच उडतात. असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.